डॉक्टर मंत्रालय विशेष कार्यक्रमात मी तेजल चौकेकर खोत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे हृदयाच्या झडपांचे विकार आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार। तर यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर संतोष सुभाष ढगे। नमस्कार डॉक्टर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत। नमस्कार डॉक्टर, तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून देते। डॉक्टर संतोष सुभाष ढगे हे आयुर्वेद व पंचकर्मीमध्ये उच्च शिक्षित आहेत। ते 1995 पासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत। हृदयाच्या झडपांचे विकार, हृदयामध्ये ब्लॉकेजेस, हृदयाच्या पडद्याला छिद्र असणे, हृदयाची कार्यक्षमता कमी असणे, हृदयाचा आकार वाढणे या हृदय विकारांवर आयुर्वेदिक उपचार करण्यात ते पारंगत आहेत। देशाच्या विविध भागातून रुग्ण त्यांच्याकडे हृदयरोगांवरील उपचारासाठी येत असतात। विशेष म्हणजे डॉक्टरांना जागतिक तसेच राष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले। डॉक्टर, आताच ओळख करून देताना म्हटलं आणि हृदयाच्या विकारावर आयुर्वेदिक उपचार हे पहिल्यांदाच असं म्हणजे खूपच कमी घडतंय आणि देशातील विविध भागातील लोक तुमच्याकडे उपचारासाठी येतच असतात। तर यावर देशातूनही आहेत अगदीच आपण तर याच मुद्द्यावर प्रश्न विचारणार आहोत। तर माझा पहिला प्रश्न असा आहे की हृदयामध्ये किती झडपा असतात आणि त्यांचे आजार कोणते? तर हृदयामध्ये एकूण 4 झडपा असतात, मायट्रल वॉल, एवॉर्टिक वॉल, ट्रायकस्पिड वॉल आणि पल्मोनरी वॉल। आणि त्याचे जर आजार म्हटलं तर स्टेनोसिस, रिगर्जिटेशन आणि प्रोलॅप्स हे प्राधान्याने आपल्याला आजार बघायला मिळतात। आता याच्यामध्ये काय होतं की ज्या झडपेला जो आजार झाला आहे त्या दोघांचं नाव या ठिकाणी दिलं जातं। म्हणजे काय, जर स्टेनोसिस जर पल्मोनरी वॉलच्या ठिकाणी झाला असेल तर त्याला पल्मोनरी वॉल स्टेनोसिस असं म्हणतात। रिगर्जिटेशन जर एवॉर्टिक वॉलच्या ठिकाणी झाला असेल तर त्याला एवॉर्टिक वॉल रिगर्जिटेशन असं म्हणतात। प्रोलॅप्स जर मायट्रल वॉलच्या ठिकाणी झाला असेल तर त्याला मायट्रल वॉल प्रोलॅप्स असं म्हणतात। मग थोडक्यात काय, तर ज्या झडपेला जो आजार झालेला आहे त्या दोघांचं मिळून नाव या ठिकाणी दिलं जातं। तर ह्या आजारांना हृदयाच्या झडपांचे विकार किंवा व्हॅल्व्युलर हार्ट डिसीज किंवा रुमॅटिक हार्ट डिसीज असं जनरली म्हटलं जातं। निश्चितच डॉक्टर, तुम्ही हृदयाच्या झडपांबद्दल बोललात, मात्र प्रत्येक आजारांमध्ये ना वेगवेगळे लक्षणं असतात। तर या विकारांमध्ये कोणती लक्षणं प्रकर्षाने जाणवतात? आता हृदयाच्या झडपांचे विकार किंवा हृदयरोगामध्ये काही ठराविक लक्षणं आपल्याला बघायला मिळतात। ती लक्षणं, आता लक्षणांच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर हजारो वर्षापूर्वीचा आयुर्वेद आहे आणि हजारो वर्षापूर्वी जी लक्षणं हृदयरोगामध्ये सांगितली आहेत ती लक्षणं आजही आपल्याला तंतोतंत बघायला मिळतात। म्हणजे काय, तर श्रमज श्वास, आयासेन श्वास म्हणजे डिफिकल्टी इन ब्रिदिंग, त्याला आपण डिझनी ऑन एक्झर्शन म्हणतो। त्याचबरोबर हृदगती वृद्धी म्हणजे पाल्पिटेशन ज्याला आपण म्हणतो आधुनिक शास्त्रानुसार। त्याचबरोबर तिमिरदर्शन म्हणजे डोळ्यासमोर अंधारी येणं ज्याला आपण गिडीनेस असं म्हणतो। त्याचबरोबर हृदशूल म्हणजे चेस्ट पेन। आता ह्याच्यामध्ये सुद्धा आयुर्वेदानं तोदवत भेदवत शूल असं सांगितलेलं आहे आणि आधुनिक शास्त्र किंवा मॉडर्न सायन्स सुद्धा याला पेनिट्रेटिंग पेन असं म्हणतं। मग थोडक्यात हजारो वर्षापूर्वीच्या असणाऱ्या आयुर्वेदामध्ये जी लक्षणं सांगितलेली आहेत ती लक्षणं आजही आपल्याला तंतोतंत या ठिकाणी बघायला मिळतात। आता याच्यामध्ये काय होतं की ही सगळीच्या सगळी लक्षणं ही प्रत्येक रुग्णामध्ये बघायला मिळतातच असं नाही, तर लक्षणं आणि लक्षणांची तीव्रता आपल्याला प्रत्येक रुग्णानुसार वेगवेगळी बघायला मिळते। म्हणजे काय, की एखाद्या रुग्णाला मोजून शब्दशः 5 पावलं चालल्यावरती त्रास होतो, सगळी लक्षणं, पण त्यातलं एखाद दुसरं लक्षण आपल्याला बघायला मिळतं। एखाद्या रुग्णाला 100 पावलं चालल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला अर्धा किलोमीटर चालल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला सरळ रस्त्यावर चालताना त्रास होत नाही पण रस्त्यावर हलकासा चढ सुरू झाला की त्रास व्हायला लागतो, एखाद्या रुग्णाला 2 पायऱ्या चढल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला 10 पायऱ्या चढल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला एखादा मजला चढल्यावर त्रास होतो। तर अशा प्रकारे आपल्याला त्या रुग्णांमधली लक्षणं आणि लक्षणांची तीव्रता ही आपल्याला जनरली वेगवेगळी बघायला मिळते। तर अशी लक्षणं आपल्याला या रुग्णांमध्ये बघायला मिळतात। निश्चितच डॉक्टर, मात्र हृदयाच्या झडपांच्या विकारासाठी कोणत्या तपासणी केल्या पाहिजे? तर आता हृदयाच्या झडपांचा विकार आहे की नाही हे बघण्यासाठी पीडी इको आणि टीईई म्हणजे ट्रान्स इसोफिजियल इकोकार्डिओग्राफी अशा 2 तपासण्या प्राधान्याने केल्या जातात। तर याच्यामध्ये सुद्धा कॉमनली केली जाणारी आणि महत्वाची तपासणी म्हणजे पीडी इको। आता ही तपासणी करतो कोण, तर कार्डिओलॉजिस्ट ही तपासणी करतात। या तपासणीमध्ये आपल्याला समजतं काय, तर कोणत्या झडपेला कोणता आजार झाला आहे हे समजतं। त्याचबरोबर
त्या आजाराची सिव्हिअरिटी कळते, म्हणजे तो आजार माइल्ड आहे की मॉडरेट आहे की सिव्हिअर आहे. आणि सिव्हिअर जरी असला तरी त्याच्यामधले बरेचसे पॅरामीटर्स आपल्याला ह्या 2D इको रिपोर्टमध्ये आपल्याला समजत असतात. म्हणजे काय, तर त्या वॉलच्या ठिकाणी असणारं ग्रॅडियंट समजतं, त्याचबरोबर त्या वॉलच्या ठिकाणी असणारा एरिया आपल्याला समजतो, त्याचबरोबर लेफ्ट ॲट्रियम डायमेन्शन कळतं, राईट ॲट्रियमचं डायमेन्शन समजतं, लेफ्ट वेंट्रिक्युलर इंटरनल डायमेन्शन ऍट द टाइम ऑफ डायस्टोलिक, लेफ्ट वेंट्रिक्युलर इंटरनल डायमेन्शन ऍट द टाइम ऑफ सिस्टॉलिक, त्याचबरोबर ॲवॉर्टिक रूट, ॲवॉर्टिक अॅन्युलस, EF म्हणजे लेफ्ट वेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन, पंपिंग कॅपॅसिटी ऑफ हार्ट, इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या तपासणीमधून समजतात. आणि या तपासणीचा आपल्याला उपचारांची दिशा ठरवण्यासाठी आपल्याला उपयोग होत असतो. निश्चित डॉक्टर. मात्र या विकारांवर काय नेमके उपचार केले जातात? ट्रीटमेंट, आता ट्रीटमेंट जर म्हटलं तर कुठल्याही आजाराच्या बाबतीमध्ये ट्रीटमेंट दोन असतात, एक म्हणजे मेडिसिन आणि दुसरं म्हणजे सर्जरी, अशा दोन ट्रीटमेंट्स असतात. तसंच ह्या हृदयाच्या झडप विकारांसाठी सुद्धा ह्या दोन प्रकारच्या ट्रीटमेंट्स असतात. तुम्ही जर आमच्यासारख्या आयुर्वेदिक उपचार केंद्रामध्ये आला तर त्याला आयुर्वेदिक उपचार मिळतील, उपचार केले जातील. आणि कार्डिओलॉजिस्ट किंवा आधुनिक शास्त्राकडे गेला तर याला सर्जरी ही ट्रीटमेंट केली जाते. सर्जरीमध्ये रिपेअर, वॉल रिपेअर असतं, त्याचबरोबर व्हॅल्व्युलोप्लास्टी असते, त्याच्यानंतर वॉल रिप्लेसमेंट ही याच्यामधली महत्वाची ट्रीटमेंट असते. तर आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडे आल्यानंतर त्याला आयुर्वेदिक औषध दिली जातील, आधुनिक शास्त्रामध्ये गेलं तर याच्यामध्ये सर्जरी ही ट्रीटमेंट केली जाईल. तर असे उपचार यामध्ये केले जातात. निश्चितच डॉक्टर. मात्र ऑपरेशन करावं की आयुर्वेदिक औषधं घ्यावी हा निर्णय रुग्णांनी कसा घ्यावा? तर जनरली याच्यामध्ये एक पद्धत कशी असते की पेशंटला ज्या वेळेला त्रास व्हायला लागतो, छातीमध्ये दुखणं, जी लक्षणं मगाशी मी सांगितली, ही लक्षणं दिसायला लागल्यानंतर पेशंट आपल्या फॅमिली फिजिशियनला किंवा फॅमिली डॉक्टरला दाखवतो. मग त्यांचा सल्ला मिळतो की तुम्ही कार्डिओलॉजिस्टला दाखवा, कारण तुम्हाला दम लागणं, धाप लागणं ही हृदयाची लक्षणं आहेत. ज्या वेळेला कार्डिओलॉजिस्टकडे गेल्यानंतर ह्याच्यामधली जी 2D इको ही महत्वाची तपासणी आहे, ही 2D इको तपासणी केली जाते. त्याच्यामध्ये आपल्याला हा आजार समजतो. आता जर रिपोर्टमध्ये सिव्हिअर आलं तर सिव्हिअर मायट्रल स्टेनोसिस किंवा कोणताही सिव्हिअर जर विषय आला तर मग याच्यामध्ये उपचाराची दिशा ठरवत असताना दोन टाईपचे थॉट्स ह्याच्यामध्ये असतात, दोन टाईपचे विचार याच्यामध्ये असतात. त्यातला एक थॉट असा असतो की सिव्हिअर दिसतो आहे रिपोर्ट, चला त्याच्यामध्ये आपण रिप्लेसमेंट करून घेऊया, सर्जिकल ट्रीटमेंट करून घेऊया. ओके. त्याच्यामधला दुसरा थॉट असा असतो की ठीक आहे, रिपोर्ट सिव्हिअर दिसतो आहे, पण रिपोर्ट मधले जे पॅरामीटर्स आहेत आणि रुग्णामधले जे पॅरामीटर्स आहेत हे कंट्रोलमध्ये आहेत, ते तेवढेसे सिव्हिअर अजून झालेले नाहीत, तर आपण या रुग्णामध्ये थोडंसं वेट अँड वॉच करायला हरकत नाही. एक थॉट जो आहे की चला रिपोर्ट सिव्हिअर दिसतो आहे, ऑपरेशन करा. मग किती दिवसामध्ये ऑपरेशन करा, तर अक्षरशः 3 दिवसापासून ते 1 महिन्यापर्यंत ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो. पण त्याच रुग्णाच्या बाबतीमध्ये जेव्हा दुसरा थॉट येतो आणि मग रिपोर्ट मधले पेशंट मधले पॅरामीटर्स जर कंट्रोलमध्ये असतील तर मग दुसरा थॉट असा येतो की आपल्याला 6 महिने किंवा वर्षभर आपण थांबायला हरकत नाही, वर्षभरानंतर आपण पुन्हा 2D इको रिपोर्ट करूया आणि मग आपण या ठिकाणी ठरवूया की ऑपरेशनची गरज आहे की नाही. तर ती योग्य वेळ येणं हे याच्यामध्ये अतिशय महत्वाचं असतं. आता मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की ज्या वेळेला हा दुसरा थॉट येतो, एक थॉट काय सांगतोय की तुमचं 3 दिवसामध्ये किंवा महिन्याभरामध्ये ऑपरेशन होणं गरजेचं आहे. दुसरा थॉट काय सांगतो, म्हणजे कार्डिओलॉजिस्ट काय सांगतात की आपल्याला 6 महिने किंवा वर्षभर थांबायला हरकत नाही. असं का? एक थॉट किंवा एक कार्डिओलॉजिस्ट सांगतात की 3 दिवसामध्ये महिन्याभरात ऑपरेशन व्हायला हवं, दुसरे सांगतात की वर्षभर आपण थांबायला हरकत नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की वॉल रिप्लेसमेंट केल्यानंतर जेव्हा तो वॉल रिप्लेस होतो तेव्हा त्या रिप्लेस केलेल्या वॉलचं एक लाईफ असतं आणि ते लाईफ असते 10 ते 15 वर्षाचं. म्हणजे काय, तो वॉल रिप्लेस केल्यावर तुम्हाला 10 ते 15 वर्षानंतर पुन्हा वॉल रिप्लेसचं ऑपरेशन करावं लागतं. आता याच्यामध्ये पॉइंट असा असतो की पहिलं ऑपरेशन जे आहे ते हॅपी गो लाईफ छान असतं, पण पहिलं ऑपरेशन केल्यानंतर, रिप्लेसमेंटचं ऑपरेशन केल्यानंतर त्या ठिकाणी अनाटॉमिकल चेंजेस होतात, रचनात्मक बदल त्या ठिकाणी झालेले असतात आणि त्याचा परिणाम काय होतो तर दुसरं ऑपरेशन हे आपल्याला वाटतं एवढं सोपं राहत नाही.
मग आपण सोप्या भाषेमध्ये त्याला आपण म्हणतो ते टॉलरेट होईल की नाही, ते बेअर होईल की नाही, किंवा सहन होईल का, किंवा शरीर साथ देईल का, असे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये येतात. पुन्हा काय होतं की जरी तसं असलं तरी दुसरं ऑपरेशन जनरली होतं. थोडंसं क्रिटिकल विषय असतो किंवा रिस्की असतं, पण स्टील ते होतं. पण त्याच्यानंतर पुन्हा 10-15 वर्षानंतर जेव्हा तिसरं ऑपरेशनची वेळ येते तेव्हा मात्र ते ऑपरेशन खूप रेअरली होतं. आणि मग ऑपरेशनच्या ऐवजी जर आपल्याला औषधाने आपली लक्षणं आणि त्रास कमी होत असेल, ऑपरेशन जर आपल्याला वाचवता येत असेल, टाळता येत असेल, किंवा ऑपरेशन आपल्याला पुढे ढकलता येत असेल, तर त्या दृष्टीने आपण विचार नक्की करणं आवश्यक आहे. निश्चितच डॉक्टर तुमच्यासोबत अधिक चर्चा करायचीच आहे, मात्र कार्यक्रमात वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीनंतर डॉक्टर मंत्रा विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपल्यासोबत आहे डॉक्टर संतोष ढगे सर. ढगे सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, ऑपरेशन वाचवता आलं आणि रुग्णांचे रिपोर्टही जर चांगले आले, अशी काही उदाहरणं देता येतील का? हो, नक्कीच. खूप छान प्रश्न आहे. कारण मगाच्या प्रश्नामध्ये आपण कसं एक टेक्निकली बोललो की यस की एक ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा 10-15 वर्षांनी पुन्हा रिपीट दुसरं ऑपरेशन करावं लागतं. दुसरं ऑपरेशन होताना वाटतं एवढं सोपं नसतं, आणि तिसरं ऑपरेशन तो खूप रेअरली होतो. मग अशा वेळेला टेक्निकली आपण किंवा एक लॉजिकली विचार केला तर असा विचार होतो की मग अरे यार, ऑपरेशन आपल्याला वाचवता येईल का, टाळता येईल का. त्याचबरोबर रुग्णाला तर बरं वाटलं पाहिजे, त्याची लक्षणं कमी झाली पाहिजेत, आणि ऑपरेशन त्याचं पुल ऑन करता येईल का. हे केलं तर लॉजिकली खूपच चांगलं आहे. हे सगळं लॉजिकली ठीक आहे, पण त्याला इव्हिडन्सेस काही आहेत का, असं हे खरंच झालं आहे का. तर मला काही रुग्णांची उदाहरणं या ठिकाणी द्यावीशी वाटतील. कारण गेली अनेक वर्ष हजारो रुग्णांवरती आपण अशा पद्धतीने उपचार केलेले आहेत. आणि जसं तुम्ही मागे सांगितलं की देशाच्या कानाकोपऱ्यातून, परदेशातूनही रुग्ण आमच्याकडे उपचारासाठी येत असतात. वेगवेगळ्या वयोगटातले रुग्ण उपचारासाठी येत असतात. तर मला त्यातले काही उदाहरणं या ठिकाणी द्यायला नक्की आवडेल. एक ते 1.5 वर्षाची एक छोटीशी मुलगी, प्रज्ञा शेळके नावाची, डगेलकर मध्ये उपचारासाठी आली. तिचा रिपोर्ट असा होता 4 जुलै 2022चा, सिव्हिअर पल्मोनरी व्हॉल्व्ह स्टेनोसिस. आता व्हॅल्व्युलर आजार जे आहेत त्याच्यामधलं पल्मोनरी व्हॉल्व्ह स्टेनोसिस हा आजार सुद्धा कंपॅरेटिव्हली खूप रेअरली बघायला मिळतो. तो ह्या मुलीला झाला होता, आणि 1 महिन्याच्या आत या मुलीला व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट करण्याचा सल्ला कार्डिओलॉजिस्टने दिला होता. मग त्या मुलीच्या आई वडिलांना कुठेतरी वाटलं की अगदी 1-1.5 वर्षाच्या मुलीचं ऑपरेशन आपण कसं करायचं, मग ऑपरेशन वाचवणारं कोणी आहे का, किंवा वाचवण्यासाठी आपल्याला काही करता येईल का. आणि असा शोध ज्यावेळेला पेशंट किंवा नातेवाईक घेतात तेव्हा कुठेतरी त्यांना ढगे हेल्थ केअर पुण्याचा पत्ता मिळतो आणि रुग्ण उपचारासाठी येतो. मग ह्या रुग्णाचे एकंदरीत आम्ही रिपोर्ट्स बघितले, आणि याच्यामध्ये मला एक सांगावंसं वाटतं की आता ही लहान मुलगी आहे त्यामुळे फार काही लक्षणं नव्हती, पण जनरली पेशंटला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय बघायला मिळतं तर त्याचा त्रास कमी झालेला बघायला मिळतो, त्याची लक्षणं कमी झालेलं बघायला मिळतात. 5 पावलं चालणारा पेशंट जो आहे तो ज्या वेळेला त्याच्या वयोमानानुसार आणि त्याच्या कॅपॅसिटीनुसार चालायला लागतो, कोणतीही लक्षणं न त्रास होता, तर हे पहिल्यांदा बघायला मिळतं. आणि अशा प्रकारे जर पेशंटला सगळ्यात पहिल्यांदा बरं वाटलं तर तो पुढे ट्रीटमेंट्स कंटिन्यूस करत असतो, आणि मग त्याचा ऑपरेशन पुढे ढकलणं किंवा वाचणं ह्या गोष्टी होतात. त्याचे रिपोर्ट चांगले झालेले आपल्याला बघायला मिळतात. आणि मग आम्ही काय करत असतो की ज्या वेळेला एखादा असा सिव्हिअर ह्याच्यातला पेशंट येतो त्यावेळेला मग आम्ही काय करतो की आमचं सेंटर पुण्यामध्ये आहे, तर पुण्यामधले जे सिनियर मोस्ट कार्डिओलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे आम्ही एक एक्सपर्ट ओपिनियन घेत असतो. मेडिकल सायन्समध्ये एक्सपर्ट ओपिनियन घेणं किंवा पॅनल डिस्कशन करणं ही एक खूप कॉमन गोष्ट आहे. मग आम्ही काय करतो की त्यांचं एक्सपर्ट ओपिनियन घेतो, आणि मग ते घेत असताना सुद्धा ज्या डॉक्टरांचा थॉट हा आहे की आपल्याला ऑपरेशन थोडंसं पुल ऑन करता येईल का, पुढे ढकलता येईल का, असा विचार करणारे किंवा असा थॉट असणाऱ्या कार्डिओलॉजिस्ट ओपिनियन घेतो. आणि मग ज्यावेळेला पेशंट पाठवतो त्यावेळेला त्यांचं मग आम्हाला एक थँक गिव्हिंग लेटर येतं की आय हॅव इनिशिएटेड ऑप्टिमाइज्ड हिज ट्रीटमेंट अँड विल वेट फॉर नेक्स्ट 6 months or 1 year. म्हणजे पुढच्या वर्षभरामध्ये आपण 2D इको करू आणि पुन्हा ठरवू. आणि जर खरंच गरज असेल तर त्यांचा पॅनल डिस्कशन होऊन मग त्यांचा फोन येतो की दिस इज द टाइम टू ऑपरेट, म्हणजे ही वेळ आहे. तर आपल्याला ती वेळ येईपर्यंत वाट बघायचं असतं, बरोबर. मग आता ह्या 1 वर्षाच्या मुलीच्या बाबतीमध्ये काय झालं, मग आम्ही उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर 2023चा रिपोर्ट छान कंट्रोलमध्ये आला. 2024चा रिपोर्ट आला. पहिला जो होता
सिव्हिअर पल्मोनरी वॉल स्टेनोसिस, तो रिपोर्ट आला माइल्ड पल्मोनरी वॉल स्टेनोसिस. त्याच्यानंतर आता रिसेंटली आम्ही ऑक्टोबर 2025 मध्ये जो रिपोर्ट केला तोही रिपोर्ट माइल्ड आला. आणि आता कार्डिओलॉजिस्ट टुडिको रिपोर्ट मी बघायला सांगितलं, कार्डिओलॉजिस्ट करत असतात. आता कार्डिओलॉजिस्टने सांगितले की पुढे किमान 10 ते 15 वर्ष ऑपरेशनची आवश्यकता लागणार नाही. आता आपण कल्पना करूया की ह्या 1-1.5 वर्षाच्या मुलीचं जर त्यावेळेला वॉल रिप्लेसमेंट झालं असतं तर बट ऑब्वियस तिला 12 ते 15व्या वर्षी दुसऱ्यांदा ऑपरेशन करावं लागलं असतं, कारण त्या वॉलचं लाईफ 12 ते 15 वर्ष असतं. ओके. आणि मग दुसरं ऑपरेशन हे वाटतं एवढं सोपं नसतं, स्टील तरी पण ते होतं. पण मग तिसरं ऑपरेशन ज्यावेळेला त्या वयाच्या 25 ते 30च्या दरम्यान आलं असतं तेव्हा ते ऑपरेशन मात्र खूप रेअरली होतं. मग अशा वेळेला हा जो थॉट आहे की आपल्याला ऑपरेशन जेवढं पुल ऑन करता येईल तेवढं पुल ऑन करणं हे याच्यामध्ये खूप चांगलं असतं आणि तो थॉट योग्य होता हे या बाबतीमध्ये आपल्याला ह्या मुलीच्या बाबतीमध्ये लक्षात आलं. दुसरं एक उदाहरण आहे प्रमोद सूर्यवंशी म्हणून, वय त्यांचं 42. ओके. 21 मे 2022 हा रुग्ण उपचारासाठी आला होता. सिव्हिअर एवॉर्टिक वॉल स्टेनोसिस. 3 महिन्यामध्ये वॉल रिप्लेसमेंटचा सल्ला देण्यात आला होता. कुठेतरी त्यांना आणि त्यांच्या मिसेसला असं वाटलं की आपण एवढ्या वयामध्ये नको ऑपरेशन करायला, ऑपरेशन काही वाचवता येतंय का, आणि असा विचार जेव्हा येतो तेव्हा मग ढगेलकरचा पत्ता मिळतो आणि ढगेलकरमध्ये लोक उपचारासाठी येतात. लक्षणं मी रिपीट करत नाही, कारण 30 लक्षणं जनरली असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशंटला बरं वाटलं म्हणजे त्याची लक्षणं कमी झाली, हिंडा फिरायला लागला तरच तो औषधं पुढे घेणार आहे, अन्यथा तो औषध घेत नाही. त्यामुळे पहिल्या 2-3 महिन्यामध्ये साधारण रुग्णांना छान बरं वाटायला लागतं. त्याप्रमाणे ह्याही रुग्णाला बरं वाटायला लागलं. आणि मग 2023 यांचा रिपोर्ट मॉडरेट आला, 2024 यांचा रिपोर्ट हा माइल्ड आला. मग एक कल्पना करा की जर त्यांनी त्यावेळेला ऑपरेशन केलं असतं वयाच्या 42व्या वर्षी तर बट ऑब्वियस त्यांना 55व्या वर्षी दुसऱ्यांदा ऑपरेशनची वेळ आली असती. ते ऑपरेशन वाटतं एवढं सोपं नसतं दुसरं ऑपरेशन. आणि त्याच्यानंतर पुन्हा साधारण 65व्या वर्षी तिसऱ्या ऑपरेशनची वेळ आली असती. तिसरं ऑपरेशन हे खूप रेअरली होतं. आणि या रुग्णाचं तर आता ज्यावेळेला आता रिसेंटली कार्डिओलॉजिस्टने ह्यांनी दाखवलं तेव्हा कार्डिओलॉजिस्टनी सांगितलं की आता पुढे किमान 15 वर्षापर्यंत तुम्हाला ऑपरेशनची आवश्यकता लागणार नाही. मुद्दाम एक 2-3 उदाहरणं अजून देतो. एक उमाशंकर नावाचे एक रुग्ण वयाच्या 38व्या वर्षी 2017 साली आमच्याकडे आले होते. तेव्हा त्यांचं वय 38 होतं. सिव्हिअर मायट्रल वॉल स्टेनोसिस. हळूहळू मग त्यांना बरं वाटायला लागलं. 100 मीटर चालल्यावर त्रास व्हायचा. हे प्रोफेसर आहेत आणि मग टेकडी चढायला लागले, व्यायाम करायला लागले की ते झाले. आता त्यांना कुठलंही लक्षण दिसत नाही, कुठलाही त्रास होत नाही. आणि त्यावेळेला त्यांना 1 महिन्यामध्ये वॉल रिप्लेस करण्याचा सल्ला देण्यात आला होता. कुठेतरी एवढ्या कमी वयामध्ये ऑपरेशन नको असा विचार त्यांनी केला. आणि मग रुग्ण आमच्याकडे हे उमाशंकर आमच्याकडे उपचारासाठी आले. आणि आत्ता ज्यावेळेला लेटेस्ट त्यांनी पुन्हा कार्डिओलॉजिस्टचं ओपिनियन घेतलं तेव्हा आता त्यांना सांगितलं, आता त्यांचं वय 45 आहे. 2017 आमच्याकडे ट्रीटमेंट चालू केलेली. आणि आता कार्डिओलॉजिस्टने सांगितले की तुम्हाला किमान वयाच्या 55व्या वर्षापर्यंत ऑपरेशनची आवश्यकता नाही. आता पुन्हा याच्यामध्ये म्हणजे याचा अर्थ 55 वर्षे करावं लागेल असं आहे का? नाही. मग त्यांनी जर मेंटेनन्सची ट्रीटमेंट आपल्या इथे कंटिन्युअस ठेवली तर बट ऑब्वियस की त्याच्याही पुढे जाऊन ऑपरेशनची वेळ येण्याची शक्यता खूपच कमी राहते. वाराणसीवरून एक रुग्ण आला होता. आपण म्हटलं की देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात तर एखादं उदाहरण ते पण दिलेलं बरं पडेल की नाही. तर निर्वाण नाथ नावाचा एक रुग्ण, वय वर्ष 33 होतं. 2023 आला होता. सिव्हिअर पल्मोनरी वॉल रिगर्सिटेशनची केस होती. 1 महिन्यामध्ये ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण कुठेतरी 33व्या वर्षी ऑपरेशन कसं करायचं नको म्हणून हा रुग्ण आमच्याकडे आला. आणि आता त्याचा लेटेस्ट रिपोर्ट आहे माइल्ड. म्हणजे तो जो त्यावेळेचा त्यांचा निर्णय होता की आपण ऑपरेशन वाचवण्यासाठी प्रयत्न करणं आणि लक्षणं कमी करण्यासाठी प्रयत्न करणं किंवा औषधं घेणं, तो निर्णय हा त्यांचा नक्कीच त्या ठिकाणी योग्य ठरला. त्याच्यानंतर एक राहुल भागवत, मी मुद्दाम याचं उदाहरण देत असतो. हा रुग्ण सुद्धा साधारण 2017 मध्ये आमच्याकडे उपचारासाठी आला होता. त्या रुग्णाचं वय तेव्हा 38 होतं. सिव्हिअर मायट्रल वॉल स्टेनोसिस. मायट्रल वॉल एरिया होता फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर. 1 महिन्यामध्ये ऑपरेशनचा वॉल रिप्लेसमेंटचा सल्ला दिला होता. रिपोर्टमध्ये क्लिअरली मेन्शन होतं की रिलेटिव्हली हाय रिस्क सर्जरी.
मग मला समजा वयाच्या 38व्या वर्षी त्यांनी ऑपरेशन केलं असतं तर दिवस 50व्या वर्षी दुसरं ऑपरेशन ड्यू झालं असतं. दुसरं ऑपरेशन वाटतं एवढं सोपं नसतं तरी झालं असतं. मग 60व्या वर्षी तिसरं ऑपरेशन आणि तिसरं ऑपरेशन खूप रेअरली होतं. आणि या रुग्णाचा आत्ताचा रिपोर्ट आहे मायट्रल वॉल्व एरिया जो आहे तो 1.9 आहे. रिपोर्ट आहे माइल्ड मायट्रल स्टेनोसिस आणि आत्ताच कार्डिओलॉजिस्टचं ओपिनियन आहे की तुम्हाला किमान पुढच्या 10-15 वर्ष ऑपरेशनची गरज लागणार नाहीये. सो अशा प्रकारचे अनेक रुग्ण आपल्याकडे आहेत की ज्यांची ऑपरेशन वाचवता आली आपल्याला. आणि याच्यामध्ये मगाशी मी जसं सांगितलं की आम्ही पुण्यामधले जे अगदी सिनियर मोस्ट कार्डिओलॉजिस्ट असतात त्यांचा आम्ही ओपिनियन घेत असतो आणि त्याला मेडिकल सायन्समध्ये एक्सपर्ट ओपिनियन म्हणतो. त्यांच्यासोबत आम्ही पॅनल डिस्कशन करत असतो आणि त्यांचा थॉट हा आहे की आपल्याला ऑपरेशन जेवढं पुल ऑन करता येईल तेवढं पुल ऑन करूया असा थॉट असणाऱ्या डॉक्टरांच्याकडून आम्ही त्यांचं ओपिनियन घेत असतो. आणि त्यामुळे त्याला एक प्रकारचं एक ऑथेंटिसिटी येते आणि एक आपण काळजीपूर्वक हे सगळं बघतो. हृदयाचा विषय आहे हे ह्याच्यामधून नक्की सिद्ध होतं. कारण तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं याचा फायदा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच होईल. आता तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर डॉक्टर मात्र या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.